हॅलो गाईज, तर आता आम्ही निघालो आहोत एका जागी जाण्यासाठी. ते आम्ही तुम्हाला आता नाही सांगणार, आम्ही नंतर सांगणार. तुम्ही ॲक्च्युली बघा ते तिथे पोचल्यावर. आणि आम्ही खूप सारं प्लॅन केलं आहे आणि खूप मजा येणार आहे, तर तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके. तर गाईज, एवढ्या उन्हात आम्ही फायनली पोचलो आहोत. आम्ही तरी AC ची ट्रेन केलेली, तेवढ्यात काय नाही वाटलं 1 तास ट्रेनमध्ये, पण जेव्हा आलो ऑटोमध्ये एवढी हीट फेसला. आता आम्ही फायनली पोचलो आहे. तर आमचा प्लॅन हा आहे, नाही आला आपला फ्लोर नाही अजून आला. तर आमचा प्लॅन हा आहे की आज मी तुम्हाला आमची बड्डे गर्ल दाखवेल. तिचा आज बड्डे आणि उद्या आम्ही फार्म हाऊसला चाललो आहे मुरबाडला. तर ते 2 दिवस आम्ही ते म्हणजे स्टेला आहोत आम्ही तिथे. तर आपण बघूया काय फन होतं तिथे. तर की तुम्ही बघू शकता बड्डेची तयारी एकदम जोरदार चालली आहे. हे सगळं अरेंज बाय आजू. आजू इथे बघ लवकर. लेट्स मीट आवर बड्डे गर्ल. आमचं आता सगळ्यांचं उद्याचं प्लॅनिंग चाललंय. दाखव आजूचे कपडे सकाळी सकाळी फाटलेले आहेत. असे कपडे बेसिक्स घातले. दाखव फिट दाखव आदित्य इथे. खूप छान, खूप छान. येलो आईज. केस मी खूप वर बांधलेत. मी गिवअप करून दिले केसांवर, कारण का आता खूप गर्दी असणार आहे, त्यामुळे नो रेस. आता मेन तर जायचं इकडनं बाईकने. अरे पण हे गोष्ट ही आहे की जर आपण लवकर निघालो ना आदू, तर आपल्याला ऊन नाही लागणार. आता कोण फटाफट तयार झाला, तर अजून नाश्ता करायचा आहे, तुला बोलते चालतं तू. फायनली आम्ही आता सगळे निघालेलो आहोत. आता फक्त गाडीची वाट बघतोय. यावरती काय अपडेट? आमचं रात्री 1-2 तास त्याच्यामध्ये गेले की कोण कुठे बसणार आहे, कोण कशाने जाणार आहे. आणि आता तुम्ही बोला. हे नाही नंतर गौरी येत नाही. अजून पुढे सरा हनुमान मंदिर टाक मुरबाड. हे मी काय म्हणतो, मॅप मध्ये एखादी लोकेशन हायवे पर्यंत चल. कशाला आता 25 किलोमीटरसाठी. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. जिरले आमची बाईक वरून येत आहे. किती सुंदर आहे. हेल्पला लागा नाही रे. एकदम सुंदर विला आहे, एकदम सिंपल आहे. आणि अजून सगळे येतात ते वर. आणि इथे टर्फ पण आहे. खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. आपण बघूया अजून पुढे काय होतं. आणि रेन डान्स पण येते. हे बघा आले आहे, बाकीचे पण आले. आणि मी मगाशी हे बोलत होते की हे लोक एवढे भांडले सगळे रात्रभर 2पर्यंत सगळे भांडत होते की कोण रिक्षाने येणार, कोण बाईकने येणार. आणि ते सगळं 2 वाजता फायनलाईज झालं कोण येणार. पण तरी ते लोक तिथे ऑन द स्पॉट भांडायला लागलेले की कोण कुठे जाणार. आणि खूप ऊन आहे. तर आपण बाईकने आलो होतं, कसं वाटलं? बाईकने लय डोक्याला ताप झाला. रिक्षा परवडली. आता मी जाताना रिक्षाने येणार नाही. आणि तुला विला कसा वाटला? चांगला आहे, मस्त आहे, मोठा आहे.
तुला माहिती तिथे टर्फ पण आहे. तिथे बघ आपलं बॅडमिंटनचं आहे. इथे रेन डान्स पण आहे. खूप सुंदर आहे. तू करशील ना. हे बघा लहान पोरं झालेत. लहान पोरी आतमध्ये आहे आणि हे बघा इतक्या उन्हात तानात यांना झोका खेळायचा आहे. एक मुंबईची एक कोल्हापूरची. कोण? अच्छा असं पण आहे का? हे या चला. कोणती रील? अरे नंतर काढूया आधी. चले आजू, कसा वाटलं तुला रिक्षाचा एक्सपिरियन्स? मग परत रिक्षामध्ये जाणार की बाईक मध्ये? आता बाईक खड्डे एवढे होते ना. हो येतात. आता बंद करू का? गाईज आता आम्ही पूलमध्ये जाण्यासाठी सगळ्यांनी कपडे चेंज केलेले आहेत. आणि आजू बघा, आजू आता तुमच्यासोबत 2 शब्द हा बोल. हाय, आमची लाडकी बहीण आलेली आहे पनवेलवरनं. आणि तसेच त्यांचे मिस्टर आता अभ्यास करायला बसलेत. तेव्हा शाळेत जायचं त्यांना. इथे एन्जॉय करायला आले. लेट्स गो. आता एबीपी माझा न्यूज. ही आमची महान मॅडम. तुम्ही काय काय स्ट्रगल केले तुमच्या लाईफ मध्ये इथे येण्यासाठी? बोला काय ते बोला. चुब्बेट असं बोलला तुम्ही? चुब्बेट हे स्ट्रगल केलं तुम्ही. चला या काहीच पाठोपाठी या. हे आमचे भाऊ आहे तिथं. मच्छी बनवायचा प्लॅन चालू आहे यांचा. आणि चला जाऊया बघूया आज काय बनते. चला फॉलो मी. चला ना. हाय बोल. हाय बोल हाय. हो हाय बोल. हाय से हाय. हाय इथं कॅमेरा हाय. चला. आणि हे आमच्या मॅडम निकिता वहिनी आज मॉडेल बनून कुठे जातात का माहित नाही स्विमिंग पूल मध्ये. नमस्कार गाईज. हो माई राहिलेली आहे. हॅलो माई, जरा हाय करा तिथे. हाय बाबू नमस्कार करा. आता बघूया आपण काय मच्छी मध्ये बघितलंय ते बघूया. हे आमचे जिजू आहेत. हाय जिजू. हॅलो, हाव आर यू? अरे बोल आजी तू. फार्म हाऊस कसं वाटलं तुम्हाला? मराठीत डायरेक्ट. अच्छा, फार्म हाऊस चांगला आहे. आणि अशा प्रकारे सगळी मित्रमंडळी आलेली आहेत. आणि आमचे मंडळाचे सर्व अजय जाधव जे हेच आहेत. थँक्यू. आम्हाला बरं वाटलेलं आहे. ठीक आहे, 2 मिनिटं नंतर या तुम्ही. ऐकर गणेश म्हणतो नंतर. गणेश ऐकर. गणेश माला चालू केलेला आहे मला. वेगळी गणेशची जिरू आपण. आणि आता बघूया मच्छी. समजा बघा हे भजी पण काढलेली आहे. हे बोंबील आणि काय प्रॉन्स आहेत. एक नंबर. आता या तोंडाला पाणी आलेलं आहे. बनल्यावर खायला चालू करू. प्राजक्त अनिल जाधव यांचं कागवड आहे टेबलवर. सगळ्यांना विनंती. तर गाईज आम्ही पूलमध्ये खूप मजा केली. आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो कारण का जर रेकॉर्ड केला असतं तर मजा नसती केली. आणि आता आमचं जेवण रेडी आहे. सगळे बसलेत जेवायला. पंक्तीमध्ये बसलेत सगळे जेवायला. आणि हे बघा प्लेट दाखव आदित्य. आदित्य प्लेट दाखव बाळा. शाळेत डिश बनायची कशी म्हणतो. हाय गाईज, आता थोडं जेवूया आणि नंतर डबल एन्जॉय करूया. डबल का नाही पाहिले चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. चला आता आम्ही बसतोय जेवायला. आपण नंतर. तर गाईज असं मस्त जेवण आहे. चिकन आणि सॅलड आणि आपलं मस्त तांदळाची भाकरी आणि भात असं मस्त जेवण आहे. ॲक्च्युली ते आम्हाला आतमध्ये बसायला सांगत होते पण आम्ही बोललो आम्ही ओल्ले आहोत, खूप घाण होईल आणि म्हणून आम्ही बाहेरच बसलो.
खूप कसं वाटलं आजचं जेवण? एक नंबर जेवण आहे. चिकन ग्रेव्ही आहे, भात आहे, खूप खूप मजा. एक नंबर जेवण आहे. असं झणझणीत जेवण. बिचारे आमच्या वहिनी सगळ्यांना सोडून त्यांचं जेवण सोडून सगळ्यांना जेवण वाढतात ते. गोले आणि क्रॅम्स आलेले आहेत. गोले आणि क्रॅम्स आलेले आहेत गाईज. तर आम्ही पूल मध्ये खेळून खूप दमलो आहोत आणि चहा नाश्ता चालला आमचा. आणि एवढी टायमिंग झाली सगळे टायमिंग सगळे दोरीचं काय करून टाकले सगळ्यांना. ती म्हणते बघ मी कशी खेळतीये. आणि ए भाई आता खेळायचं. अजून पण आमच्यामध्ये असं आहे एनर्जी तर संपली आहे पण तरी आम्ही ट्राय करतो की एनर्जेटिक राहायला. बोलला ना मी आणतो. कारण का उद्या सकाळी घरी जायचं तरी आम्ही अजून बघू आता खाऊ काय करायचं बघू काय करायचं काय होतंय काय नाही. येणार आहे. अजून ते लहानपर्यंत आहे. मी पण कुठं मोठा. टेस्ट कर कसा आहे बघ. एकशेमध्ये माऊला दे जरा. दे कशी चांगलं आहे. पोह्यांसारखे पोहे जसं आपण घरी बनवतो तसे साधे खूप छान आहे. गणेशकडे नंबर घेतो फोन. नाश्ता करून सगळे क्रिकेट खेळायला आलेत. म्हणजे आता अर्धे जण येतात आहे आणि अर्धे आले ते लोक असं ट्रायल खेळतात आहे. भूमी यांनी अशा तऱ्हेने अनेकदा फोर मारताना ऑन द फॉर्म आहेत भूमी. 2 चौके मारले ते. 2 बॉल हॅट्रिक चौका मारा बप्पे. मार बप्पे. ओ आउट. अरे क्रिकेट खेळायला बोलवलं तुम्हाला. एक काम कर ताई आणि प्राजक्ता टीम माग. हा चला. टीम मला ते पुढे अरे काय ए बाज हे ना परत टफ इथं आणायचं ना टफ मध्ये बघ एवढे. ताई आणि प्राजक्ता. हे दोन कॅप्टन आहे. ऐक, एक प्लेअर तू मागणार, एक प्लेअर तू मागणार, मग परत तू मागणार, मग परत तू मागणार, असं शेवटपर्यंत मागणार. ठीक आहे, हे रील करा. चला 2 कॅप्टन समोरासमोर आलेले आहेत. अरे काम थांबा की माईक ठीक आहे. कॅप्टन चालतोय करणं बोल. 2 कॅप्टन आपल्या समोर आलेले आहेत. बघूया कोण कोणाच्या टीम मध्ये जातं. ठीक आहे. पहिला मेंबर स्वप्नील जिजूंचा डिमांड आलेला आहे आपल्या. दादा प्राजक्ताने मला मागितलेला आहे तर मी प्राजक्ताच्या टीम मध्ये आहे. दुसरा जिजू कुलदीप जिजू. आजू आजू आमच्या टीम मध्ये दुसऱ्या मेंबरचं स्वागत झालेलं आहे. अजय जाधव 3rd प्लेअर. तू टीम बदलला गणेश. निकिता नाही पप्पी पप्पी आली.
राणी. अरे आदित्य लिखिता वहिनी. आदित्य ये अशा तऱ्हेने टीम कम्प्लीट झालेली आहे. टीम डिवायडेशन झालेलं आहे. आता बघण्यात येईल टीमचं डिस्ट्रीब्युशन. आता पप्पी दयाबेन सारखा बॉल मारणार. टीम कम हिअर. बॅटिंग फर्स्ट. टॉस झालेला आहे आणि आमची टीम हारलेली आहे. आपण काय घेतले बॉलिंग? अरे यार आउट वगैरे नाही. बॉलिंगला कोण येतंय? बॉलिंगला अशा तऱ्हेने अजय जाधव येताना. फर्स्ट बॉल बघूया काय करतात गणेश मंत्री. लेट्स स्टार्ट. वाईट आहे. अशा तऱ्हेने स्वप्नील जीजू आउट झालेले आहेत. न खेळता पहिल्याच बॉल मध्ये आउट. न खेळता जिंकून दाखवतो थांब मला. काय पकडला यार. कॅप्टन धोनी. कॅप्टनला स्वतः की विकेट किपिंग करता येत नाही असं दिसतंय. एक रन अशा तऱ्हेने घेतलेला आहे. तर आता आमच्या टीमची बॅटिंग आली आहे आणि 21 किती स्कोर आहे तू? 21 हा व्हॉट एव्हर इज सेड. मार जोरात. हे होतं जेव्हा तुम्ही ज्यांना काय क्रिकेट मधलं माहिती नसतं ते खेळतात तेव्हा असं होतं. इव्हन तर मलाही नाही माहिती. भाऊ तुला मी म्हणतोय काय त्याच्या आईला आपल्याला चौके जग्गे पण मारायचे. आउट झालो असतं बेकार. किती झाले रन? तुला मी म्हणतोय 5 रन झालेत. 5 चुकता मला लावायची त्याच्यावर. शॉर्ट आहे अजय. शॉर्ट आहे. शॉर्ट चौका. शॉर्ट आहे आदित्य. शॉर्ट आहे. 10 रन शॉर्ट आहे. या बॉलला होते आउट. चला शॉर्ट आहे. 14 रन. 14 3 बॉल 14. आता काय नाही, थांब ना. अरे डार्लिंग तूने तो मैच ही जिता दिया यार. 18 4 बॉल 18. 3 रन मिळाले. 3 रन मध्ये. बॉल बॉल बॉल. कोण बोललं पण? तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. गाईज आता खूप मी तुम्हाला दाखवते टायमिंग काय झालं. 2-4 झालेत आता आणि आमचं खेळून अर्धे लोक झोपले आणि आम्ही आता आम्ही कधीपासून स्विमिंग पूलमध्ये खेळतो आहे. संध्याकाळपासून समवेअर
म्हणजे सकाळपासूनच खेळतो तसं. आणि आम्ही एवढा वेळ खेळलो आणि आता 2 वाजले तर आम्ही आता जेवायला घेतलं आहे. आदू तो झोपला, त्याला आता मी ट्राय करते उठवायचं जेवायला, पण तो काय उठत नाही आहे. आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे. अर्धे लोक डूल झालेले आहेत बघा, सगळे झोपलेत आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे. बिर्याणी मला इच्छा पण नाही आता जेवायची. कसं काय ठीक नाही सगळं? हां, सगळ्यांचं ठीक चाललं आहे. आपण जेवूया आता. आधी त्याला खूप ट्राय केला उठवायचं, तो उठत नाही आहे काय. आणि आपण जेवूया. काय ताई? बिर्याणी आहे, कोथिंबीर आहे, बिर्याणी आहे, कोथिंबीर आहे आणि झोपला तो. जेवला नाही तू? गाईस आम्ही आता फायनली उठलो आहे. आदित्य उठला मेंदर, सगळ्यात लास्ट झोपून सगळ्यात लेट उठला हा. आणि सगळ्यात आम्ही गप्पा मारतो उद्या काल रात्रीचे मजा. तर आम्ही आता नाश्त्याला बसलो. तर फायनली आपली ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत. आणि आता रिक्षा अँड ऑल पण आलेली आहे. किती एन्जॉय केलास? लय एन्जॉय झालेला आहे. याचप्रमाणे बॉडी एवढी पेन होत आहे की घरी जाऊन फक्त आणि फक्त झोपायची कामं करणार आहे. आज पूर्ण हँगवर सवा गायब करणार आहे. ओके, थँक्यू. आता आम्ही आलेलो आहे फायनली बाईकनी. अर्धे लोक ऑटोमधून, अर्धे लेके बाईकनी लोक. हां, हे असं का होतंय? अच्छा, कॅमेऱ्यामध्ये होतं, असं नाही होतंय. नको कशाला माहीत, आता तुम्ही गरज नाही माहिती. तर गाईज हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो. आत्ता सगळे घरी आलो आहोत. होप तुम्हाला पण हा ब्लॉग आवडेलच. आम्ही प्रयत्न करू की लवकरात लवकर पोस्ट करायला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, धन्यवाद.